पण सविस्तर स्पेशल रिपोर्ट पाहणार आहोत। धनंजय मुंडेंनी आधीच राजीनामा द्यायला हवा होता, किंबहुना त्यांनी मंत्रिपदाची शपथच घ्यायला नको होती असं मुंडेंनी राजीनामा दिल्यानंतर पंकजा मुंडेंनी म्हटलं। मग याआधी जेव्हा जेव्हा पंकजा मुंडेंना धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याबद्दल विचारलं गेलं तेव्हा पंकजा मुंडेंनी एक चक्कार शब्दही काढला नाही। नेमकं का असं केलं असा सवाल या निमित्तानं उपस्थित होतोय। संतोष देशमुखांच्या हत्येकडे जात पात राजकारण यापलीकडे पाहायला पाहिजे असं आता म्हणणाऱ्या पंकजा मुंडेंना आत्ताच का जाग आलीये? 2 दिवसांपूर्वी वेगळी भूमिका घेणाऱ्या पंकजा मुंडे अचानक कशा बदलल्या असे पंकजा मुंडेंबद्दलच आता अनेक प्रश्न हे उपस्थित झाले आहेत। पाहूयात या संदर्भातला एक स्पेशल रिपोर्ट। 1550 दोषारोपपत्र दाखल केले। त्याच्यात काय लिहिले तुम्ही वाचलंय? असं म्हणलं तर तुमच्यावर कंटेम्प्ट दाखल करावं लागेल। मला कशी माहित असेल? मला तर वाटतं तो विषय मागे पडलाय। ते प्रश्न विचारा ना, मी पुण्यात आले। तुम्ही बीडचे कशाला प्रश्न विचारताय? पुण्याचे पत्रकार आहेत तुम्ही। छे, मला कसं माहित असेल बीड बद्दल असं म्हणणाऱ्या पंकजा मुंडेंचे अवघ्या 72 तासात सूर कसे बदलले ते बघा। हा राजीनामा फार आधी व्हायला पाहिजे होता। हा राजीनामापेक्षा शपथच नाही व्हायला पाहिजे होती। गुन्हेगाराला कुठलीही जात नसते। मी मनापासून क्षमा मागते त्याच्या आईची। राजकीय नेते सोयीची भूमिका कशी घेतात याचं हे उत्तम उदाहरण। 9 डिसेंबर पासून बीडमधलं संतोष देशमुख हत्या प्रकरण राज्यभर धुमसतंय। साहजिकच नेते जिथे जिथे जातात तिथे त्यांना बीडबद्दल विचारलं जातं, आणि नेता जर बीडचा असेल तर आवर्जून बीडचा प्रश्न असतोच। पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे 1 मार्चला एका कार्यक्रमासाठी पुण्यात आल्या। त्यावेळी त्यांना बीडमधल्या संतोष देशमुख हत्येबद्दल प्रश्न विचारण्यात आले। विशेष म्हणजे त्यावेळी संतोष देशमुख हत्येप्रकरणी नुकतंच आरोपपत्र दाखल झालं होतं। त्यावेळी पंकजा मुंडे काय म्हणाल्या पहा। संतोष देशमुख प्रकरणामधला वाल्मिक कराड हाच मास्टर माइंड आहे असं सीआयडीने जे आरोपपत्र दाखल केलं आहे महत्वपूर्ण माहिती मिळाली। असं पत्र माहिती हे त्यांचं कॉन्फिडेन्शियल विषय आहे। त्यांनी जेव्हा ते माहिती सादर करतील कोर्टाला आणि ते ऑफिशियली कोर्टातून येईल तेव्हाच मी त्याच्यावर भाष्य करेन। 1550 दोषारोपपत्र दाखल केले। त्याच्यात काय लिहिले तुम्ही वाचलंय? असं म्हणलं तर तुमच्यावर कंटेम्प्ट दाखल करावं लागेल। ओके, नाही त्याच्यात मला कशी माहित असेल? पंकजा मुंडेंच्या याच वक्तव्यामुळे त्यांच्याच पक्षातल्या सुरेश धसांनी पंकजा ताईंचे चांगलेच कान टोचले। पूर्ण जगामध्ये पर्यावरणाचं त्यांना पाहावं लागतं, त्याच्यामुळं तुम्ही बीड जिल्ह्याचे प्रश्न त्यांना विचारित जाऊ नका, कारण त्या बीड जिल्ह्याबद्दल त्यांना काहीही सोयरसुतक राहिलेलं नाही। इथून पुढं त्यांना प्रश्न विचारायचे असतील तर डोनाल्ड ट्रम्प, बायडन, त्याच्यानंतर पुतीन, गाझापट्टी, डेन्मार्क, जर्मनी आणि अजून इतर तत्सम देशाबद्दल तिथलं हवामान वातावरण कसं आहे याच्यावरतीच प्रश्न विचारित जा। इतकी दुर्दैवी घटना घडलेली आहे, आणि पंकजाताईंना माझी विनंती आहे, किमान आता 3 महिने होत आले, आता तरी त्यांच्या कुटुंबाला भेटून या। पंकजा मुंडेंच्या वक्तव्यानंतर पुढे 2 दिवसातच संतोष देशमुखांची हत्या किती क्रूरपणे करण्यात आली त्याचे फोटोज आणि व्हिडिओ समोर आले। राजकारणाची चक्र गतीनं फिरली आणि धनंजय मुंडेंनी राजीनामा दिला। धनंजय मुंडेंनी राजीनामा देताच पंकजा मुंडेंची वक्तव्य 360 अंशांच्या कोनात बदलली। मुंडेंच्या राजीनाम्याचं स्वागत करतानाच पंकजा मुंडेंनी संतोष देशमुख यांच्या आईची माफीही मागितली। बीडचा या निमित्ताने उल्लेख होतो आणि बीडची कुठेतरी बदनामी होते असं आता मला तर वाटतं तो विषय मागे पडलाय। पण तुम्हाला टार्गेट दिलेलं आहे की हेच प्रश्न विचारा। अजिबात तो विषय आता एक तुमच्या पुण्यात आहे मी आता त्या महिलावर अत्याचार झाला बस स्थानकामध्ये, झाला नाही का? झाला ना? ते प्रश्न विचारा ना, मी पुण्यात आले। तुम्ही बीडचे कशाला प्रश्न विचारताय? पुण्याचे पत्रकार आहेत तुम्ही। तर धनंजय मुंडेंचा राजीनामा झालाय, मी त्याचंही स्वागत करते। हा राजीनामा फार आधी व्हायला पाहिजे होता। हा राजीनामापेक्षा शपथच नाही व्हायला पाहिजे होती, तर या सगळ्या गोष्टींना पुढच्या भोगांना कदाचित सामोरं जावं लागलं नसतं। गुन्हेगाराला कुठलीही जात नसते। अमानुषपणे कोणाला निर्दयीपणे संपवणाऱ्याला कुठलीही जात नसते, आणि त्याच्यावर एक निर्णय घेणाऱ्या राज्यकर्त्याला सुद्धा जात नसली पाहिजे।
जेव्हा या खुर्चीवर आम्ही बसलो, मी बसले, तेव्हा मी एक शपथ घेतलेली आहे, आमदारकीची शपथ घेतलेली आहे. कुठलाही ममत्व भाव न बाळगता, कोणाविषयी कसलाही आकस किंवा द्वेष न बाळगता काम करायला पाहिजे, यावर मी ठाम आहे. संतोष देशमुखांच्या झालेल्या निर्घृण हत्येवर निषेध व्यक्त करताना मी मनापासून क्षमा मागते त्याच्या आईची, कारण ज्या मुलांनी ही निर्घृण हत्या केली आहे ते माझ्या पदरात असते, माझ्या पोटचे असते, तरी मी हेच म्हणले असते की त्यांना कडक शासन करा. याच्या पलीकडे कोणताही राजकीय नेता, एखादं व्यक्तिमत्व कोणीही भाष्य करू शकणार नाही. अखेर पंकजा मुंडे धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यावर बोलल्या. पंकजा मुंडेंच्या या बदलत्या भूमिकेमुळेच पंकजा मुंडेंबद्दल काही प्रश्न पडलेत. धनंजय मुंडेंनी राजीनामा आधीच द्यायला हवा होता असं म्हणणाऱ्या पंकजांनी गेले 2.5 महिने धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यावर वारंवार प्रश्न विचारूनही चकार शब्द का काढला नाही? बीडच्या घटनेवर जात आणि बहीण भावाच्या नात्याच्या दृष्टिकोनातनं पाहून नका म्हणणाऱ्या पंकजा मुंडेंनी भाऊ धनंजय मुंडेंवर टीका का केली नाही? पंकजा मुंडेंच्याच पक्षातले नेते सुरेश धस या मुद्द्यावर रान उठवत होते तेव्हा पंकजा गप्प का होत्या? मी गुंडाला गुंड म्हणण्याची हिंमत दाखवते ही डायलॉगबाजी करण्यापेक्षा देशमुख कुटुंबियांना आधार देणं महत्वाचं नव्हतं का? आत्ता संतोष देशमुखांच्या आईची माफी मागणाऱ्या पंकजांना गेले 2.5-3 महिने देशमुख कुटुंबियांचं दुःख दिसलं नाही का? आणि जर दुःख दिसलं तर एरवी माझं बीड असं म्हणणाऱ्या पंकजा मुंडेंनी देशमुख कुटुंबियांची मस्साजोगमध्ये जाऊन भेट का घेतली नाही? बीडमधली संतोष देशमुखांची हत्या हे राजकारण पक्ष, जात आणि नात्यांच्या पलीकडची होती. धनंजय मुंडेंचा राजीनामा आधीच व्हायला हवा होता हा साक्षात्कार आत्ता झालेल्या पंकजा मुंडेंनी त्याच वेळी जात, पक्ष आणि नात्यांचे चष्मे बाजूला ठेवून बीडबद्दल कठोर भूमिका का घेतली नाही? राजकारण्यांच्या विश्वासार्हतेचा जिथे कस लागतो तिथेच नेमका राजकीय नेत्यांमधला समंजसपणा कुठे जातो? ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी, मुंबई.